नमस्कार मंडळी. विचार करा, आपण रोज जो कचरा फेकून देतो तो खरंच कचरा आहे का त्यात काहीतरी दडलंय? आज आपण याच गोष्टीचा छडा लावणार आहोत की कचऱ्यात किती मोठी ताकद, किती मोठी ऊर्जा लपलेली असू शकते. आणि हो, कचरा ही समस्या नाही तर एक जबरदस्त संधी आहे. आता हा आकडा बघा, 1.3 अब्ज टन म्हणजे किती, कल्पना करा. जगभरात दरवर्षी इतकं अन्न आपण सरळ सरळ कचऱ्यात टाकतो. धक्कादायक आहे ना? हो, ही एक खूप मोठी जागतिक समस्या आहे. पण प्रत्येक समस्येत एक संधी लपलेली असते आणि इथे तसंच काहीसं आहे. मग काय होईल जर आपण या कचऱ्याकडे कचरा म्हणून बघितलंच नाही तर? काय होईल जर आपण याला एक संसाधन, एक एनर्जी सोर्स म्हणून पाहिलं तर? चला तर मग आज आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि कचऱ्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकूया. तर सुरुवात करूया आपल्याच देशातून. भारतातलं हैदराबाद शहर या अब्जावधी टनांच्या समस्येशी कसं लढतंय हे बघूया. म्हणजे बघा, एका प्रचंड मोठ्या समस्येचं रूपांतर एका शक्तिशाली ऊर्जेच्या स्रोतामध्ये कसं केलं जातंय हे खरंच पाहण्यासारखं आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. रोजच्या रोज एकाच मार्केटमधनं तब्बल 10 टन न विकलेला भाजीपाला तो आता वाया जात नाहीये. उलट तोच भाजीपाला तिथल्या स्थानिक गरजांसाठी वीज आणि ऊर्जा तयार करतोय. म्हणजे जी कचरा व्यवस्थापनाची डोकेदुखी होती तीच आता स्थानिक ऊर्जेचा एक महत्वाचा स्रोत बनली आहे. कमाल आहे ना? आता तुम्हाला वाटेल की हे खूप काहीतरी किचकट असेल, पण तसं नाहीये. ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी त्या भाजीपाल्याचा लगदा बनवला जातो, मग तो एका बंद टाकीमध्ये टाकला जातो आणि तिथे ऑक्सिजन नसताना काही खास प्रकारचे बॅक्टेरिया आपलं काम सुरू करतात. ते या लगद्यावर प्रक्रिया करतात आणि त्यातून तयार होतो बायोगॅस. ह्या गॅसमध्ये असतो मिथेन आणि हाच गॅस पुढे वीज बनवण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरला जातो. एकदम सरळ सोपं. आणि ह्या एका छोट्याशा प्रक्रियेचा परिणाम किती मोठा आहे हे तर बघा. या एकाच प्लांटमुळे रस्त्यावरचे दिवे पेटतात, इमारतींना वीज मिळते. एवढंच नाही तर शेतकऱ्यांसाठी उत्तम प्रतीचं खतही तयार होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, पर्यावरणाचं संरक्षण तर होतंच. आत्तापर्यंत ह्या एका प्लांटमुळे 22 टनांपेक्षा जास्त LPG वाचलाय. खरंच हे यश खूप मोठं आहे. ओके, तर हे झालं हैदराबादचं उदाहरण. पण ही कल्पना फक्त भारतापुरती मर्यादित नाहीये. चला आता जगभरात एक फेरफटका मारूया आणि बघूया की वेगवेगळ्या देशांमधले हुशार उद्योजक हीच मूळ कल्पना आपापल्या स्थानिक कचऱ्याचा वापर करून कशी राबवतायत. म्हणजे बघा, कचरा बदलतोय पण त्यातून ऊर्जा मिळवण्याची आयडिया मात्र तीच आहे. उदाहरणार्थ इंडोनेशियामध्ये बघा, तिथे टोफू बनवताना जे सांडपाणी बाहेर पडतं ना, त्यापासून चक्क स्वयंपाकाचा गॅस बनवला जातोय. पुढे आफ्रिकेतल्या सिएरा लिओनमध्ये नारळाच्या करवंट्यांपासून कोळशासारखे ब्रिकेट्स तयार होतात. आणि अर्जेंटिनामध्ये तर सफरचंद आणि इतर फळांच्या चोथ्यापासून बार्बिक्यूसाठी खास इंधन बनवलं जाते. म्हणजे मुद्दा हाच आहे की कचरा कोणताही असो त्यावर उपाय नक्कीच असतो. सिएरा लिओनमधले जे उद्योजक आहेत ना, अल्हाजी सराज बा, त्यांचं एक वाक्य खूप काही सांगून जातं. ते म्हणतात, माझ्यासाठी हे असं होतं की एकतर हे काम करेल किंवा हे काम करेल, याला काम करावंच लागेल. हा जो दृढनिश्चय आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. कारण त्यांचं ध्येय फक्त ब्रिकेट्स बनवणं नाहीये, तर जंगलतोड थांबवून त्यामुळे होणारे जीवघेणे भूस्खलन रोखणं आहे. ही तळमळ खरंच खूप प्रेरणादायी आहे. आता मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की जर ही कल्पना इतकी जबरदस्त आहे तर मग ती जगभर प्रत्येक ठिकाणी का वापरली जात नाही, बरोबर ना? तर मग आता आपण या तंत्रज्ञानाच्या वाटेतल्या सगळ्यात मोठ्या अडथळ्याबद्दल बोलूया. तर खरी गंमत अशी आहे की अडथळा टेक्नॉलॉजीचा नाहीये, तो आहे पैशांचा, अर्थशास्त्राचा. बघा, उत्तर अमेरिकेसारख्या ठिकाणी नैसर्गिक वायूच्या तुलनेत बायोगॅस बनवणं जवळजवळ 5 पट महाग पडू शकतं. आणि याचं कारण काय? कारण नैसर्गिक वायूसारख्या जीवाश्म इंधनांवर सरकार खूप मोठी सबसिडी देतं. त्यामुळे ते कृत्रिमरित्या स्वस्त मिळतं आणि मग या स्वस्त पर्यायांसमोर बायोगॅस महाग वाटतो. ठीक आहे, तर हा झाला जागतिक पातळीवरचा आर्थिक अडथळा. पण आता आपण एका अशा उपायाकडे वळूया जो खूप विशिष्ट आहे, व्यावहारिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तो कुठेही सहजपणे राबवला जाऊ शकतो. आणि हा उपाय खास करून एका महत्त्वाच्या उद्योगाला डोळ्यासमोर ठेवून बनवला गेलाय. आपण बोलते भारतीय रेस्टॉरंट्सबद्दल, विशेषतः क्लाउड किचन्सबद्दल. त्यांची परिस्थिती किती नाजूक असते बघा.
जवळपास 55 ते 60% LPG आपण बाहेरून आयात करतो आणि जेव्हा कधी पुरवठ्यात अडचण येते तेव्हा सगळ्यात पहिला फटका या व्यावसायिक वापरकर्त्यांना बसतो. म्हणजे विचार करा, LPGचा पुरवठा फक्त 3 दिवस थांबला ना की त्यांचं काम पूर्णपणे ठप्प होतं, कारण त्यांच्याकडे एनर्जीचा काहीही बॅकअप नसतो, शून्य. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. या उपायाचं ध्येय LPGला पूर्णपणे बंद करणं नाहीये. नाही. ध्येय खूप व्यावहारिक आहे. ते म्हणजे जेव्हा पुरवठ्यात अडचण येईल तेव्हा व्यवसाय बंद पडू नये, यासाठी कमीत कमी 30 ते 50% ऊर्जेचा बॅकअप तयार करणं. हे एक असं उद्दिष्ट आहे जे खरंच साध्य करता येऊ शकतं. आणि या बॅकअपसाठी एक खूप हुशारीची कल्पना वापरली आहे. शेणाचा वापर. हो, शेण. शहरी भागांसाठी हा एक गेम चेंजर आहे. कारण फक्त अन्नाच्या कचऱ्यापेक्षा त्यात थोडं शेण मिसळलं की बायोगॅस बनण्याची प्रक्रिया खूपच सुधारते. यामुळे गॅसचं उत्पादन 20 ते 30% वाढतं आणि सगळी सिस्टीम जास्त स्थिर होते. आणि भारतात तर शहरांच्या आसपास डेअरी फार्म्स सहज उपलब्ध असतात. बरं, मग ही झाली पारंपरिक बायोगॅस प्रणाली. पण आता आपण याला थोडं स्मार्ट बनवूया. म्हणजे यात कमी खर्चाची टेक्नॉलॉजी जोडून तिला अजून कार्यक्षम आणि सोपं कसं बनवता येईल ते बघूया. हे अगदी सोपं आहे. काही साधेसुधे सेन्सर्स वापरायचे. एक तापमान सेन्सर जो बॅक्टेरिया व्यवस्थित काम करतायत की नाही हे बघेल, एक प्रेशर सेन्सर जो किती गॅस तयार झाला हे मोजेल, आणि एक pH सेन्सर जो टाकीमधलं वातावरण बिघडलं तर अलर्ट देईल. हा सगळा डेटा एका छोट्या रास्पबेरी पाय कॉम्प्युटरवर एकत्र येतो आणि एका डॅशबोर्डवर दिसतो. यामुळे होतं काय की एक साधा डायजेस्टर एका छोट्या व्यवसायासाठी एक स्मार्ट एनर्जी ॲसेट बनतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पैशांचं काय? तर आर्थिकदृष्ट्याही हे खूप फायदेशीर आहे. तुम्ही जो काही सुरुवातीला खर्च करता तो साधारणपणे 1.5 ते 2.5 वर्षात इंधनाच्या बचतीमधून वसूल होतो. पण खरा फायदा तेव्हा होतो जेव्हा LPGचा तुटवडा असतो. 3 दिवस जरी पुरवठा थांबला तरी तुमचं किचन बंद पडत नाही. आणि यामुळे तुमचं जे 30 ते 80 हजारांचं नुकसान होणार असतं ते वाचतं. हा आहे याचा खरा व्हॅल्यू. आणि आता ह्या संपूर्ण ब्लूप्रिंटचा सगळ्यात सुंदर, सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे ह्यामागची विचारधारा. ही कोणतीही व्यावसायिक योजना नाही, हे एक गिफ्ट आहे, एक देणगी आहे. कारण हे पूर्णपणे मोफत आणि सर्वांसाठी खुलं आहे. याचं ना कोणतं पेटंट आहे ना कोणती कंपनी. याच्या सगळ्या डिझाईन फाईल्स गिटहबवर टाकलेल्या आहेत. IoTचा कोड फुकटात उपलब्ध आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये हे कसं बनवायचं याच्या गाईड्स आहेत. आणि पायलट प्रोजेक्टचा सगळा डेटासुद्धा सर्वांसाठी खुला केला जाणार आहे. म्हणजे कोणीही याचा वापर करू शकतो, यात बदल करू शकतो आणि याला अजून चांगलं बनवू शकतो. आणि ह्या सगळ्यामागे एकच ध्येय आहे. ते म्हणतात, एकमेव ध्येय हे आहे की पुढच्या वेळी जेव्हा पुरवठ्यात अडचण येईल तेव्हा ह्या वेळेपेक्षा जास्त किचन्स चालू राहिली पाहिजेत. बघा किती साधा आणि किती प्रभावी विचार आहे. उद्देश नफा कमवणं नाहीये, तर आपल्या समाजाला, आपल्या उद्योजकांना अधिक मजबूत आणि आत्मनिर्भर बनवणं आहे. तर मग आजच्यासाठी एवढंच. पण जाता जाता एक विचार सोडून जातो. आपण रोज अशा किती गोष्टींना कचरा म्हणून फेकून देतो ज्या खरं तर अनलॉक होण्याची वाट पाहत आहेत. आणखी कोणता असा कचरा आहे ज्यात ऊर्जा किंवा एखादं मूल्यवान संसाधन लपलेलं असेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?